आणि यावेळेला त्या अधिकृत उमेदवार होत्या शिवसेनेच्या। मात्र सगळ्यात मोठा धक्का हा दीप्ती वायकर यांना त्या ठिकाणी बसलेला आहे। शिवसेनेला मुंबईमध्ये बसलेला हा धक्का मात्र निश्चितच पुन्हा एकदा पराभवाचा आत्मचिंतन करण्यासाठी पुरस्कृत करणारा असाच आपण समजू शकतो। या निमित्तानं मला लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची आठवण होते। रवींद्र वायकर आणि कीर्तिकर यांच्या शेवटपर्यंत लढत झालेली होती, पण 26 काँग्रेस, वंचित आणि भाजपच्या 12 जागांवर या ठिकाणी आघाडीवर शिवसेनेला मुंबईत धक्का। वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर पराभूत झालेल्या आहेत। खासदार रवींद्र वायकर यांनी खरं तर या ठिकाणी शड्डू ठोकून ते होते। मतदान जाहीर झाल्यापासून या ठिकाणी वायकरांनी सगळी रणनीती आखलेली होती, पक्ष संघटन म्हणा, शाखा नेटवर्किंग म्हणा, पण या ठिकाणी मात्र वायकर कन्या रवींद्र वायकर यांच्या कन्येला पराभव चाखावा लागलेला आहे। तर धारावीची ही दृश्य आपण पाहतोय। धारावीमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईचे रस्ते आज मात्र केवळ आणि केवळ गुलालानं माखलेले दिसतील, कारण